स्मार्ट गृहिणींसाठी युनिक किचन टिप्स. एक, काही भाज्या चिरल्यानंतर हाताला किंवा नखामध्ये काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत. भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर किंवा लिंबू चोळावे. काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे म्हणजे हाताला काळे डाग पडणार नाहीत. 2, रोज आपण एकाच भांड्यात चहा करतो, त्या भांड्यात डाग पडतात. ते डाग मिठाने चोळल्यास डाग पटकन निघून जातात. 3, न्यूजपेपरवर कधीही चपाती ठेवू नका. न्यूजपेपरची शाई चपातीला लागते आणि हे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. त्यापेक्षा डब्यात सुती कापड किंवा टिश्यू पेपर टाकू शकता. 4, चिकन किंवा मटण मासे बनवताना ते अर्धा तास आधी मॅरिनेट करून ठेवा. त्यामुळे मसाले आतपर्यंत शोषले जातात आणि चव छान लागते. 5, कोणतीही डिश गार्निश करायची असेल आणि त्यासाठी कांद्याचे स्लाईस हवे असतील तर वेफर्स बनवण्याच्या किसणीने किसा. 6, रात्री झोपताना 2 वेलच्या चावून खा आणि त्यावर कोमट पाणी प्या, त्यामुळे केस गळणे थांबेल. 7, चिंच लवकर भिजवण्यासाठी थंड पाण्याऐवजी गरम पाण्यात भिजत ठेवा. 8, सुके खोबरे जास्त दिवस टिकवायचे असेल तर डाळीच्या किंवा तांदळाच्या डब्यात ठेवा. खोबरे अजिबात खराब होत नाही. 9, पराठ्यामध्ये कसुरी मेथी आणि धने जिरेपूड टाकावी म्हणजे पराठे जास्त चविष्ट होतात. 10, जर कुकर आतून जळला असेल तर त्यात पाणी घाला व त्याच्यात 1 लिंबू पिळून टाका आणि कुकरला 1 शिटी करा. तुमचा कुकर एकदम स्वच्छ होईल. 11, घरात पाली असतील तर भिंतीवर मोरपंख चिटकवून ठेवा, त्यापासून पाली पळून जातील. 12, दही लावण्यासाठी विरजण नसेल तर कोमट दुधात हिरवी मिरची घालून ठेवा, सकाळी दही तयार असेल. 13, थंडीच्या दिवसात दही व्यवस्थित तयार होत नाही, अशा वेळेस दह्याचे भांडे पिठाच्या डब्यात ठेवावे, दही छान घट्ट लागते. 14, दूध किंवा खीर जळाली असेल तर त्यात 2 ते 3 खायची पाने टाका, त्यातील जळकट वास निघून जाईल. 15, उपमा किंवा शिरा करताना रवा तेलावर किंवा तुपावर खमंग गुलाबी रंगावर भाजावा. रवा कमी भाजला गेल्यास उपमा किंवा शिरा चिकट होतो व चवीलाही चांगला लागत नाही. उपमा शिरा करायला कढई किंवा जाड तळाचे भांडे घ्यावे. 16, कपडे नेहमी हाताने धुतल्याने हृदय मजबूत होते आणि हाताचे स्नायू मजबूत होतात. 17, लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावावा म्हणजे वर्षभर तिखटाचा लाल रंग टिकून राहतो. 18, खीर जर जास्त पातळ झाली असेल तर दुधामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर मिक्स करून खिरीमध्ये टाका, यामुळे खीर छान घट्ट होईल तसेच चवीलाही छान लागेल. 19, नारळाची बर्फी करताना त्यात दुधाच्या ऐवजी दूध पावडर वापरावी, याने बर्फी स्वादिष्ट होते. 20, शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा, नंतर नेहमीसारखा शिरा करावा, जास्त चवदार होतो. 21, कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक कट करून उन्हात वाळवून ती चिवडा किंवा भेळमध्ये वापरावी. 22, गरम इडली पात्रातून बाहेर काढण्यासाठी त्यावर थोडे गरम पाणी शिंपडावे, त्यामुळे इडल्या पटकन निघतात. 23, बरेच वेळा कापूर उडून जातो, त्यामुळे कापूरच्या डब्यात थोडे तांदूळ टाकून ठेवावे म्हणजे कापूर बरेच दिवस तसाच राहतो. 24, बटर फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे लवकर वितळत नाही, त्यामुळे जेव्हा बटर वापरायचे आहे तेव्हा ते किसणीने किसून घ्यावे. 25, साठलेल्या मलाईची लोणी काढताना थंड पाण्याचा वापर करावा, यामुळे लोण्याचा गोळा तयार होतो. 26, ढोकळा लाल होऊ नये यासाठी तेल हळद छान मिक्स करून मग बाकीचे साहित्य एकत्र करावे. अशाच नवीन व्हिडिओसाठी फॉलो करा. धन्यवाद फ्रेंड्स.